चला आता आमच्या वहिनीची मजा करू. वहिनी आलो 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 आलो. लय लवकर भुईमुग पेरला होता काय ना बा. चांगल्या शेंगा आहेत बरं का. नाही नाही तू आदबती राहू एकटीचे पण आदबती 5 किलो बी आणलं होतं, लावून काढलं. लावला होता का. हा लावून काढलं. बघा ना शेंगा किती शेंगा आल्या त्याला. हे बघा शेंगा. आयला खरं गड्या शेंगा लय हे आहेत. बघा शेंगा किती निघाल्यात. लय शेंगा आहे. याला ट्रॅक्टरने खत घातली मी. किती होता भुईमुग किती होता. 5 किलो बी होतं फक्त. हो का एवढा भुईमुग होता 5 किलो. मग 5 किलो तर किती पोती निघतील. 7 पोती निघाली. 7 पोती निघाली. हा तरी अजून काढायचं राहिला इकडं. काढायचं राहिलंय. याच्यात किती निघेन सगळा. सगळं का जाईल 50 पोतीच्या पुढं. अगं बाय 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 50 पोत्याच्या पुढं. हा आयला शेंगच लय लागली. मी खत लय घातली. नाही आदबती तू खत बित पाणी तो सगळं बरोबर. तुझ्या कष्टाला काही हेच नाही. हा पाणी टायमाला सोडावं लागत. खत औषध लय सोडली मी. काय लिक्विडची औषधं सोडली होती का. हा लिक्विड सोडलं होतं. खत टाकलं होतं 50 पिशवी. 50 पिशी खत. 5 किलोला 50 पिशवी खत टाकावं लागत. आयला बरं शेंगा झाले भुईमुगाला नाही तर खत ना आलं असतं खालून. नाही शेंगाला ये. हा ना. शेंगाच तर निघल्या पाहिजे ना. खताशिवाय का माल येतो का. नाही नाही खताशिवाय काय नाही. खत पाहिजे त्याला सगळं व्यवस्थित. मग पाणी व्यवस्थित टायमाला किती दिवसातून पाणी सोडायचं. कष्ट पाहिजे. कष्ट पाहिजे. माझी सासून मी गाळच पडत नाही कामाला. हो ना सासू पार वाकडी झाली काम करू करू. माझी सासू नाही कामाला. हे गुलामी. गुलामी गुलामी. मी नसल्या करमत नाही माझ्या सासूला. खरं का काय. हा भाकर बिकर खाती का घरी. हा भाकर खाऊन आलो आम्ही सकाळी. आम्हाला सकाळी लवकर खायला लागत. म्हणून तर काम होतंय ना. तर कामच नसतं झालं. बरोबर आहे बरोबर आहे. काय आता काम करायचं म्हणलं भाकर बी खाल्ली पाहिजे तशी. हा भाकर खाल्ली पाहिजे. हे बघा आपल्याला एवढं क्षेत्र आहे सगळं. हे एवढं हा हे जेवढं दिसतंय तेवढं तुमचंच. पिशवी कांद्याची निघाली. एवढ्यात का हा लगेच नांगरून वगैरे. हा लय नियोजनबद्ध काम आहे. हा, आता भुईमुग झाला का. ही मकाचा एक फड दिलाय शेवकून 80,000ला. 80,000ला हे फड. हा 2च वाफा दिसतात ग. अहो तरी गेलं 40,000 योग सारा. ते यायचे तारा सकाळ मकाला कंस येतात का काय येतं नेमकं 40,000 दिली मका. हा गेला. एका चिपाडाला आहे ना 6 कंच येतात. खरं का काय. हा आयला नाही नाही कष्ट आणि डोकेलिटी जर असली ना माणसाला तर शेती एक नंबर आहे. लोक म्हणतात शेती परवडत नाही परवडत नाही. अहो लय परवडती मला शेती. हे बघा तुम्ही शेंगा. काय शेंगा आहे का काय या. आयला खरंच आहे कडे बघा शेंगाची. शेंगा. कोणतं झाड बघा ना तुम्ही शेंगाचं. कोणतं झाड घ्या हा शेंगाची बरोबर आहे. 4 झाड तोडली काय गामेल बरं ते. 4 झाडं तोडली का काय या गामेल. आयला खरं काढ. तर अर्धा वाफा आला अजून काय मेलं बरं नेमकं वतून आली का काय मेल. मधून आले 4 गामेल एवढं पाल्याला. हा 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 एवढ्याच पाल्याला जवळजवळ 4-5 गामेली भरली म्हणायची. हा बरोबर आहे. नाही कष्टाळ माणूस आहे तू. मी आपलं चाललो होतो तिकडून तू म्हणली या शेंगा खायला म्हणून मी आलो. नाही तर आपण काय कधी जात नाही असं. शेंगा द्या तुमच्या पोरासरांना. नेतो नेतो किती नेऊ. न्या 2-3 गामेली. शेंगा भरपूर आहे आपल्या देवाने लय दिले. 2-3 गामेली. हा न्या. मी ते ट्रॅक्टर आणला होता ग. ट्रॅक्टर मध्ये माझी सगळी पोती वाहून न्या ना घरी. बरं मग तसं करीन जाताना मी पोती नेईन हा आणि मला 2-3 गामेली मी घेऊन जाईन. बरं बरं. आहे का नाही. हा चालन चालन. चांगलंय मग चांगलंय. मग आता इथं भुईमुग निघल्यानंतर काय नियोजन केलंय. आता नियोजन लगेच बाजरीचं. आता लगेच बाजरी पेरायची. एखादा पाऊस तर पडू दे. नाही पाऊस पडल्यावर लगेच बाजरी. हा 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 बाजरीचं काय 70-80 पोत होतं एवढ्या ह्याच्यात. अरे मग चांगलं होईल. एकणार का सगळी घरी ठेवणार आहे. नाही घरी खायला काय माहिती असून मीचे. आणि मग तुम्हाला काय 1.5 बाचकलंही झालं. आम्हाला काय आवं तांदूळ मिळत कुपनाचं. अरे मोदीने तुमचं तेवढं चांगलं केलं बरं का. हा मोदीची कृपा तेवढी आहे तुमच्या दोघे तरी तुम्हाला तांदूळ वगैरे भेटते व्यवस्थित. पण आम्ही आणतच नाही. आम्हाला घरचं धान्य उडत नाही. अरे बरोबर आहे. मग एक काम केलं ते तांदूळ जे तुम्हाला आणत नाही ते माझ्यासारख्या गरीबाला द्यायचं. देऊ ना. आहे का नाही. तुम्हाला काय देऊ 50 रुपये किलो लय नाही द्यायचं. ए बाई तू तांदूळ तूच खा 50 रुपये किलो आणि मला दुकानात भेटन. तू कुठं आणि ती का बरं. काय ते कुपनाचं तू 50 रुपयाने दिलं. मग तू तर लवकरच गाडी बंगला बांधशील.
अहो बांगला बांधायचं होता हा पण मला ना ते पडायचं भ्या वाटत म्हणून मी बांगला बांधित नाही. खरं का काय? हा अगं बाय तू मग आपली त्या पत्र्याच्या खोलीतच बरी आहे. हा मला ती पत्राची खोलीच आवडती. बांगला नको बांधू तू. बांगला पुसायचा कोणत्या टायमाला मी एवढा पुसाय टाइम नाही. येईन मी टाइम नाही 4 माणसं कामाला ठेवावं लागते मग. येईन मी न तुम्ही दोघी आणि बांगला पुसाय 4 माणसं ठेवायची. आणि ते गणित लय होते नको ते काय परवडाय जोगं नाही आपलं. हा का आपलं असंच करा बाजरी बिजरी पेरा. हा बाजरी निघल्यावर मग परत मला वाटतं हे मकाचं उत्पन्न चांगलं आहे मकाच पेरावा. मका पण पेरायची ना. हा क्षेत्र बरंच आहे ना हे. क्षेत्र बरंच आहे जवळजवळ 9-9.5 एकर क्षेत्र आहे. हा आहे का नाही? आणि दोघीच जणी आम्ही कराय. मग तुम्हाला होत नसलं तर तुम्ही वाट्याने खांडाने द्या. वाटेने कुठं वाटे करी नीट नाही काम करीत. काय झालं नेमकं काय दिलं होतं का कधी कोणाला? वाटे करी नीट दिलं होतं का कधी कोणाला? दिलं होतं. हा त्याचं 12 एक फुटायचं गावात हे होऊन दिलं त्यांनी वावरात लई. हा ते हा मग काय ते परवडेबल नाही म्हणायचं. नाही त्याच्यामुळे आम्ही दोघी राहतो पाण्यावर. दोघे बी हा मग दोघी मिळून एक बार देतात काय? नाही मग 12 बसले का माझी सासू 12 बसती. मग बाऱ्यावर बसती का खोऱ्यावर बसती? 12 ते हा बरं ठीक आहे. म्हणजे तुम्ही कष्टळ वृत्ती तुमच्या पहिल्यापासूनच अंगात आहे म्हणायचं. हा त्याशिवाय एवढं उत्पन्न निघू शकत नाही. नाही ठीक आहे मग चला मग वहिनी जाऊ का मी? हा जा ना मग शेंगाण्या. हा शेंगा नेतो जातानी. चला मग जातो आता ऊन झालंय कसं मला उन्हात सवय नाही लई. हा का हा हा तुम्हाला लागली बसून खायची सवय त्याच्यामुळे तुम्हाला ऊन जाय सण होत. हा ना जातो आता बी. सासूची काळजी घे वय पाणी बिनी पाच. कसं आहे आता सध्या पेपरला लय बातम्या येतात उन्हाने ही बाई मेली ती बाई मेली. नाही आम्ही उन्हाच्या पारी घरी जातो. जाता ना हा तशी सासू तुझी जायजोगी नाही. सकाळी आलो ना 8 वाजता हा. 10 पोती तोडीतो 10 वाजेपर्यंत हा आणि मग घरी जातो आराम करायला. किती दिवस झाले तोडीत आहे? 4 दिवस झाले मी मग तोडीतोय. मग रोजची 10 पोती हा रोजची 10 पोती. म्हणजे जवळजवळ तुम्ही 40 पोती मग तोडलाय म्हणायचा. हा अजून 20-25 पोती होत्या. 20-25 पोती हाते अजून. बाय पानकाळा निघूस तर मग होईन म्हणायचं. हा तर वाळून चुळून थपी लावा लागल. बरं बरं सासूच काळजी घे हो. हा तिला उन्हाची पाणी बिणी पाजीत जा नाही तर थोड्या डोक्यावर वतीत जा हांड्यानी. म्हणजे ऊन होत आहे नाही हांडेनी कायला हा. सासूला पंचायत देते बल्ला करून मी डोक्यावरून. बरं ठीक आहे. हो चल मग वहिनी जाऊ का मी? हो चालेल म्हातारी जाऊ का? जा बाबा. ठीक आहे.